सर्वांना नमस्कार। आज दिनांक 8 मे 2021 आज रवींद्रनाथ टागोर यांची जयंती। या जयंतीला उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी तथा सर्व मान्यवर यांचे स्वागत करतो आणि आजचा हा जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला माऊली ज्ञानेश्वर ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था जवळा, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त संस्था, स्वर्गीय भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य महाविद्यालय जवळा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ, तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र 14-17, तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अभ्यास केंद्र 673, गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ। तर मित्रहो, आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमाला एक दिशा आवश्यक असते, एक जबाबदार आवश्यक असतात। तर या जयंतीच्या कार्यक्रमाला आपल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मी प्राचार्य करतो डॉक्टर अनंत सुरेकर सर, साहित्यिक तथा PhD मार्गदर्शक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्ष स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत सुरेश काशीनाथ पेंढरवाड, वनी, साहित्यिक तथा संस्थापक अध्यक्ष मराठी भाषा संवर्धन संस्था, यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आपलं स्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक PS काणेकर सर, धारणी, मेळघाट, जिल्हा अमरावती, विषय गीतांजली नोबेल पुरस्कार आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर। तर मित्रहो, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आमच्या संस्थेचे मूळ संस्थापक स्वर्गीय भारतसिंह ठाकूर सर यांच्या विचाराला या ठिकाणी नमन करतोय आणि त्यांच्या फोटोला हार अर्पण करण्यासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष तथा आदिवासी सेवक माननीय श्री गोविंदरावजी भिसे काका यांना विनंती करतो की त्यांनी फोटोला हार अर्पण करावा आणि पूजन करावं। तर पूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला। तर आजच्या जयंतीला उपस्थित असलेले सर्व मान्यवर तथा विद्यार्थी मित्र यांचे पुनश्च एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय आणि लगेच आज ज्यांची जयंती आहे
ते रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल 2 मिनिटात माहिती सांगतो. तर रवींद्रनाथ टागोर यांची ओळख गुरुदेव म्हणून ओळखले जातात. नाटककार, संगीतकार, चित्रकवी, विचारक अशी त्यांची ओळख आहे. जनगण मन, आभार सोनार बंगला ही रचना सुद्धा त्यांनी केलेली आहे, जे 2 देशाचे राष्ट्रगीत आहे, भारत आणि बांगलादेश, हे सुद्धा त्यांनी लिहिलेले आहे. त्यांचा जन्म 7 मे 1861 पश्चिम बंगाल, राजधानी कोलकाता, जोरसांग मध्ये त्यांचा जन्म झाला. असा त्यांचा परिचय या ठिकाणी मी सांगितलेला आहे. तेव्हा लगेच त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या आवाजातील जनगण मन हे राष्ट्रगीत लगेच आपण ऐकणार आहोत. त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे वक्ते प्राध्यापक PS कानेकर सर, धारणी मेळघाट, जिल्हा अमरावती, हे लगेच आपल्याला राष्ट्रगीत ऐकल्यानंतर हे लगेच मार्गदर्शनासाठी त्यांना या ठिकाणी मी प्राचारण करतोय. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड युत्कल बंगा. विंध्य हिमाचल जमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तब शुभ नामे जागे तब शुभ आशीष मागे. गाहे तब जय गाथा जनगण मंगलदायक. स्वर्गीय भारतसिंह ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा, गुरुकुल इंग्लिश स्कूल जवळा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केंद्र जवळा तथा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे माहिती केंद्र जवळा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 7 मेला भारताचे राष्ट्रगीत जनगण मन यांचे रचनाकार, साहित्यामध्ये प्रथम आशिया खंडात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतातील साहित्यकार, ज्याला महात्मा गांधी यांनी गुरुदेव ही उपाधी दिली होती, त्या उपाधी सार्थ ठरवणारे व्यक्तित्व म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचा आज 7 मे जन्मदिवस. यानिमित्त व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनंत सूर्यकार सर, साहित्यिक तथा PhD मार्गदर्शक, संत गाडगे महाराज विद्यापीठ अमरावती. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सन्माननीय निवृत्ती पिस्तुलकर सर, साहित्यिक तथा अभ्यासक आर्णी, प्राध्यापक वाजपेयी सर, प्राध्यापक देशपांडे सर, इतर प्राध्यापक वृंद, शिक्षक वृंद, इतर कर्मचारी वृंद, तसेच माझे परम मित्र छोटे बंधू अनंत ठाकूर सर. आज आपण मला रवींद्रनाथ टागोर यांच्याविषयी, यांच्या साहित्याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी विषय दिला आहे गीतांजली, नोबल आणि रवींद्रनाथ टागोर. गीतांजली म्हणजे नेमकं काय? गीत आणि अंजली या 2 शब्दाचा समूह. गीत म्हणजे गाणे आणि अंजली म्हणजे भेट, उपहार. थोडक्यात गीतांजली म्हणजे गीतांचा उपहार. या पुस्तकात नेमकं आहे काय? या पुस्तकात विविध पद्धतीच्या केलेल्या काव्यरचना आहेत. ह्या रचना केल्या कोणी? रवींद्रनाथ टागोर यांनी. रवींद्रनाथ टागोर यांनी ही रचना 1910 मध्ये केली आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले या रचनेसाठी 1913 ला.
साधारण त्यांचं वय 60च्या वर होतं. मग अवघे एका 55 वर्ष आणि 60 वर्षात दरम्यान केलेले काव्य असेल का? नाही. यांची जडणघडण खरी झाली ही बालवयातच. वास्तविक पाहता रवींद्रनाथ टागोर यांना परंपरागत शिक्षण बिलकुल आवडत नव्हतं. त्यांना बंदित शिक्षण आवडतच नव्हतं. त्यांना शाळेत बसून शिक्षण आवडतच नव्हतं. मग त्यांनी निसर्गातून शिक्षण घ्यायचा प्रयत्न केला. पण त्यांचे ज्येष्ठ एक बंधू त्यांनी त्यांना शिकवलं. त्यांना जुडो, रेसलिंग इत्यादी शिकवल्या गेलं होतं. सोबतच अवघं वय 8 वर्ष असताना त्यांनी त्यावेळेस एक काव्यरचना लिहिली होती. काव्यरचना लिहिताना मात्र त्या काव्यरचनेला आपलं नाव दिलं नाही. कारण घरच्यांना वाटायचं की हा आतापासून कवीकडे कल जाऊन उद्या कुटुंबामध्ये शिक्षण सोडून देईल आणि त्या कुटुंबामध्ये शिक्षणाला फार महत्व होतं. म्हणून त्यांनी पहिली कविता जी लिहिली ती कविता भानुसिंह या नावाने प्रसिद्ध केली. ती मैथिली भाषेत होती. आता मैथिली भाषा म्हणजेच बंगालच्या भाषेची एक उपभाषा म्हणायला हरकत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये जशी मराठी बोलल्या जाते तशीच इतर वराडी भाषा म्हणा, झाडी भाषा म्हणा, झाडी बोली म्हणा किंवा अहिराणी म्हणा, अशाच प्रकारे एक मैथिली भाषा ती होती. रवींद्रनाथ टागोरांना परंपरागत शिक्षण आवडत नसल्यामुळे त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं. हे सत्य जरी असलं तरी त्यांच्या वडिलांना वाटायचं की माझा मुलगा बॅरिस्टर झाला पाहिजे. याकरता त्यांच्या वडिलांनी त्यांना लंडनमध्ये बॅरिस्टर करण्यासाठी पाठवलं. परंतु तिथे पदवी न घेता अवघ्या अर्ध्यावरच म्हणजे 2 वर्षातच परत आले. परत आल्यानंतर त्यांनी भारत भूमीमध्ये येऊन कविता लिहिणे, कादंबऱ्या लिहिणे, उपन्यास लिहिणे, प्रवास वर्णन लिहिणे, छोटे नाटक लिहिणे, मोठे नाटिका लिहिणे, एकांकिका लिहिणे इत्यादी लिखाणावर इत्यादी साहित्य लिहिण्यावर भर दिला. यातच उगम झाला नोबेल पारितोषिक घेणाऱ्या गीतांजली या काव्याचा. गीतांजली काव्य रचना ही 1910 मध्ये लिहिली गेली. ही पूर्वी पूर्णतः बंगाली भाषेत होती. पण एकदा रवींद्रनाथ टागोरांना वाटलं की याचा आपण इंग्रजी अनुवाद केला पाहिजे. एकदा इंग्रजी अनुवाद करत असतानाच त्यांचे मित्र चित्रकार विल्यम रॉइनस्टाईन हे आले. त्यांचं लक्ष येतं की गुरुदेव नेमके काय करत आहेत, रवींद्रनाथ नेमके काय करत आहेत. त्यांनी बघितलं की त्यांनी लिहिलेल्या बंगाली भाषेतील कविता ज्या गीतांजली म्हणून प्रसिद्ध झाल्या त्यांना त्या इंग्रजी भाषेत ट्रान्सफर करत होते किंवा इंग्रजी भाषेमध्ये त्यांना भाषांतर करत होते. मग त्यांनी सुद्धा मदत घेतली. त्यांच्या एक कविता पसंत आली. त्यांनी ती कविता आपले मित्र W.B. येट्स यांच्याकडे पाठवली. कालांतरे W.B. येट्स यांनी सुद्धा यांचं इंग्रजीमध्ये लंडनला प्रकाशन W.B. येट्सच्या माध्यमातून इंडियन सोसायटी पब्लिकेशननं त्याला इंग्रजीमध्ये पब्लिश केलं आणि अवघ्या 7 समुद्रापल्याड अवघ्या जगामध्ये हे पुस्तक पोहोचलं. त्या पुस्तकातील असणाऱ्या कविता, काव्यरचना ह्या सगळ्या जगाला वेळून घेतलं. या काव्यरचनेमध्ये नेमकं होतं काय? या काव्यरचनेमध्ये होता मानवतावाद. या काव्यरचनेमध्ये होता निसर्गाशी जुळा. या काव्यरचनेमध्ये होता वैष्णव काव्याचा प्रभाव. या काव्यरचनेमध्ये होता रहस्यवादाचा प्रभाव. या प्रभावानं त्या कविता अवघ्या जगामध्ये अजरामर झाल्यात आणि त्या पसंत पडल्यात. तत्पूर्वी एक कहाणी म्हणजेच काय, या रोटीजीनं काय केलं, एक कविता अलगदच नोबेल पारितोषिक देणाऱ्या कमिटीकडे पाठवली. त्यांना ती कविता आवडली. कविता आवडल्यानंतर त्यांनी सांगितलं की पूर्ण पुस्तकाचं माझ्याकडे पाठवा. अशा स्वरूपात ती गीतांजली नोबेल कमिटीकडे पाठवण्यात आली आणि त्या कमिटीने त्या गीतांजली पुस्तकाला नोबेल पुरस्कार दिला. आपल्याला अभिमानाची गोष्ट वाटेल की अवघ्या जगामध्ये सर्वोच्च गणला जाणारा पुरस्कार, हा पुरस्कार 4 गोष्टीसाठी दिला जातो. पदार्थ विज्ञानामध्ये शोध घेणाऱ्याला, रसायनशास्त्रामध्ये शोध घेणाऱ्याला, औषधशास्त्रामध्ये शोध घेणाऱ्याला आणि साहित्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो.
अलीकडे 1968 पासून हा पुरस्कार अर्थशास्त्रात सुद्धा दिला जाऊ लागला, पण तत्व पुरस्कार 4च याच्यात दिला जात होता. आणि योग बघा आपले की नेमकंच 20वे शतक लागलं, 19वे शतक संपलं आणि लगेच पहिला दशक संपत नाही तर लगेच दुसऱ्या दशकाच्या पुरा झालाच आपण जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक मिळवलं. ही एक भारतासाठी गौरवाची बाब होती. खऱ्या अर्थानं रवींद्रनाथांना इंग्लंडकडून सुद्धा पारितोषिक मिळालं होतं, नाईटहुड नावाचं 1915 मध्ये. 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड झाला. त्या हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी त्या पदवीचा त्याग केला. वास्तविक पाहता ही एक सुद्धा इंग्लंडमध्ये मानाची पदवी आहे. वगैरे जगामध्ये सुद्धा त्या पदवीला त्यावेळेस किंमत होती. ही पदवी देणाऱ्याला आपल्या नावासमोर सर लावता येत होतं. त्यांचा राष्ट्रवाद बघा, त्यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचे निषेध म्हणून नाईटहुड म्हणून मिळालेल्या पदवीचा देखील त्याग केला. त्यांच्या लेखनातून आपल्याला मानवतावाद, राष्ट्रवाद प्रखरतेनं अभ्यासाला मिळतो, पाहायला मिळतो. रवींद्रनाथ टागोर हे हरहुन्नरी कलाकार होते. कवी म्हणून त्यांच्या रचना प्रसिद्ध होत्या. त्यांनी विविध नाटक लिहिले, विविध गाणे सुद्धा लिहिले. संगीतामध्ये सुद्धा त्यांना अभिरुची होती. कर्नाटक संगीतामध्ये सुद्धा त्यांनी टप्पा नावाच्या संगीतामध्ये सुद्धा त्यांनी प्रगती केली होती. टप्पा नावाची जो काव्य प्रकार आहे तो बंगालीमध्ये रूढ करण्याचं श्रेय रवींद्रनाथ टागोर यांनाच जातं. त्यांची 150वी जयंती 2011 मध्ये हार्वर्ड विद्यापीठामार्फत साजरी करण्यात आली होती. तेव्हा त्यांच्या लिखाणाचा, त्यांच्या साहित्याचा संग्रह करून एकत्र ठिकाणी एक पुस्तक तयार करण्यात आलं. त्या पुस्तकाचं नाव म्हणजे द इसेन्शियल टागोर. इसेन्शियल टागोर तयार होण्यासाठी विश्वभारती विद्यालयाची सुद्धा खूप मदत झाली. अलीकडे बघतो आपण 1971ला बांगलादेश स्वतंत्र झाला. बांगलादेशाने सुद्धा 1905 मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं गीत हमारा सोनारा बांगला हे गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं. हा आपल्यासाठी अभिमान आणि भारतासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट म्हणता येईल. या कवीला आपण साहित्यिकाला, एक शिक्षणतज्ञाला, मी शिक्षणतज्ञ यासाठीच म्हणतो, 1901 मध्ये त्यांनी शांतिनिकेतन नावाचं विद्यालय सुरू केलं. आज विश्वविद्यालय म्हणून प्रख्यात आहे. त्या विद्यालयामध्ये इंदिरा गांधी सारख्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून गौरवलेल्या विद्यार्थिनी शिकल्या होत्या. हे जगाने मला इथं बोलण्याची संधी दिली. सर्व आयोजकांचे मी आभार मानतो. मला एक वक्ता म्हणून आपण निवडलं, त्याबद्दल पुनश्च मी सर्वांचा ऋणी म्हणून मी माझ्या 2 शब्दाला पूर्णविराम देतो. जय हिंद. धन्यवाद प्राध्यापक कानेकर सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुरेश काशीनाथ पेंढरवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. स्वर्गीय भारतसिंग ठाकूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जवळा, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल जवळा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकचे अभ्यास केंद्र व टिळक महाविद्यालय पुणेचे माहिती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुरुदेव रवींद्रनाथ टागोर जयंती कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी सुरेश पेंढारवाड गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना वंदन करून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे शैक्षणिक विचार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवतो. भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली व्यक्ती, विश्वबंधुत्वाचे पुरस्कर्ते, लेखक, कवी, कादंबरीकार, थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ अशी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जगाला असलेली ओळख. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी आपले शिक्षणविषयक विचार त्यांच्या पर्सनॅलिटी या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत.
शिक्षण म्हणजे आत्मविष्कार अशी साधी सरळ त्यांनी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. जे शिक्षण आपल्या आत्म्याचा आविष्कार करून सत्याचा शोध घेते आणि संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे सामंजस्य प्रस्थापित करू शकते, तेच सर्वोत्तम शिक्षण होय असे ते सांगतात. प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धतीला समजून घेत तिला आधुनिकतेची जोड देत सर्वोत्तम असे शिक्षण देणारी शांतिनिकेतन या शैक्षणिक संस्थेची निर्मिती करून जीवनाधिष्ठित शिक्षण आणि नैतिक मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे महान कार्य त्यांनी शांतिनिकेतनच्या माध्यमातून केलेले आहे. शिक्षण हे केवळ स्मरणशक्तीवर भर न देता विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीला चालना देणारे शिक्षण असावे असे त्यांना वाटते. त्याचबरोबर आनंददायी शिक्षण पद्धतीचा त्यांनी स्वीकार केलेला दिसतो. खेळ, मनोरंजन आणि विविध कलागुणांना वाव देणारे शिक्षण असावे असे त्यांना वाटते. आपली सांस्कृतिक मूल्य परंपरा जपत भविष्याचे वेध घेणारे शिक्षण असावे. त्यांना कारकुनी शिक्षणापेक्षा व्यावहारिक जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण घेतले पाहिजे असे वाटते. तसेच वैज्ञानिक शिक्षण घेत असताना स्वराष्ट्रहित जोपासत आत्मिक उन्नती करणेही तितकेच गरजेचे त्यांना वाटते. स्वदेशी आणि स्वभाषिक शिक्षण व्यवस्थेचा त्यांनी स्वीकार केलेला आहे. विद्यार्थ्यांनी बहुभाषिक होऊन विविध भाषांचा अभ्यास करावा आणि ज्ञान संपादन करावे यासाठी सुद्धा त्यांनी विश्वभारतीच्या माध्यमातून विविध विद्याशाखा आणि भाषांचा अभ्यास करण्याची व्यवस्था निर्माण केली होती. विश्वबंधुत्वाची शिकवण देऊन निसर्गवादी शिक्षण पद्धतीचा त्यांनी स्वीकार केला आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षणाचे काही ध्येय सांगितलेले आहे. त्यामध्ये जीवनानुगामी शिक्षण, सत्याचा शोध घेणारे शिक्षण, आंतरराष्ट्रीय भावनेचा विकास करणारे शिक्षण, बंधनमुक्त शिक्षण इत्यादी काही ध्येय सांगितलेली आहे. बालकेंद्रीय नैसर्गिक वातावरणात अध्ययन अनुभव देणे व बालकाला शिक्षणात पूर्ण स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम हा कृतीप्रवण असणे महत्त्वाचे आहे. शिक्षण हे सर्वांगीण विकास करणारे असावे. त्यामध्ये बौद्धिक, भावनिक, मानसिक, सामाजिक, सर्जनात्मक इत्यादी गोष्टींचा विकास होणे महत्त्वाचे आहे. तसेच शिक्षण हे बालकांना मानसिक स्वातंत्र्य देणारे शिक्षण असावे. विद्यार्थ्यांना विषय, शाळा आणि भाषा माध्यम निवडण्याचे स्वातंत्र्य असावे. शिक्षणाचे ध्येय प्राप्त करत असताना विद्यार्थ्यांना आत्मिक उन्नती करण्यासाठी मानसिक प्रेरणा देणेही गरजेचे आहे. शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतून असावे आणि विद्यार्थ्यांना सहज सोप्या आपल्या कौटुंबिक भाषेतही शिक्षण घेता आले पाहिजे. तसेच शिक्षण घेत असताना स्वयंशिस्त ही खूप महत्त्वाची आहे आणि ती शिस्त बाहेरून लादण्यापेक्षा आंतरिक प्रेरणेतून निर्माण झाली तर ती शिस्त अधिक काळ टिकून राहते असे त्यांना वाटते. शिक्षण हे जीवनाशी निगडीत असणारे असावे. शिक्षणाचा मुख्य उद्देश हा चारित्र्य संवर्धन करणे असून माणसाने पैसा गमावला तर त्याने काहीच गमावले नाही. माणसाने आरोग्य गमावले तर त्याने थोडंफार काही गमावल्यासारखे आहे. परंतु जर माणसाने आपले चारित्र्य गमावले तर त्याने सर्वस्वी गमावले असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना वाटते. आणि म्हणूनच ते म्हणतात, वेन चॅरिटर इज लॉस्ट इज एव्हरीथिंग इज लॉस्ट. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना माझं हेच सांगणं आहे की या कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगामध्ये आपण खचून न जाता, आज 1 वर्ष झाले महाराष्ट्रातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत, तरी सुद्धा आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सांगितलेल्या शैक्षणिक विचारांतून प्रेरणा घेऊन त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मार्गक्रमण करत अधिकाधिक ज्ञान संपादन करण्याचा प्रयत्न करूया. त्याचबरोबर विश्वबंधुत्व हे मूल्य जोपासून संपूर्ण सृष्टीशी आपल्या जीवनाचे सामंजस्य कसे प्रस्थापित करता येईल याचा सुद्धा आपण विचार करूया आणि आपला वैयक्तिक, सामाजिक आणि राष्ट्रहित
जोपासून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी आपण त्यांना आपल्या कार्यातून गुरुदक्षिणा देऊया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद पेंढरवाड सर. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्राध्यापक डॉक्टर अनंत सुरेकर सर यांना प्राचारण करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. मी डॉक्टर अनंत सूर्यकार, यवतमाळ. आज ज्यांच्या जयंती समारोहाच्या प्रित्यर्थ जवळा येथील महाविद्यालयामध्ये ज्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे, कार्यक्रमाचं औचित्य असं आहे, आपल्या देशातील महान बुद्धिवंत, कवी, संगीतकार, कलावंत, एक फार मोठे अभ्यासक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीच्या निमित्तानं इथे मला आमंत्रित केलेलं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन करणारे स्वर्गीय भारतसिंग ठाकूर कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, जवळा, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ येथील मराठी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर एक असं व्यक्तिमत्व आपल्या देशाला लाभलेलं आहे की ज्या व्यक्तीने साहित्य क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेलं आहे. खरं सांगायचं म्हणजे बंगालची भूमी जी आहे मित्र, बंगाल आपल्या देशात मधला एक प्रांत बंगाल नावाचा, या बंगालमधील जी काही मंडळी आहेत ना, ती अतिशय विद्वज्जन्य आहे. या देशाचा इतिहास बघा तुम्ही. देशाच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त चळवळी ज्या आहेत, मग ते कोणत्याही प्रकारच्या चळवळी असू द्या, साहित्याची चळवळ असो, सामाजिक चळवळ असो, एखाद्या कलावंताची चळवळ असो, या सगळ्या चळवळीची देण जी आहे ना, जी भूमी आहे ती भूमी बंगाल आहे. आणि या बंगालमध्ये या व्यक्तीचा जन्म 7 मे 1861 मध्ये झाला. वडिलांचे नाव देवेंद्रनाथ आणि आई शारदादेवी. या दाम्पत्याच्या पोटी हे 13वं रत्न जन्माला आलं. या दाम्पत्यांना 14 रत्न झालेले आहेत आणि 14 रत्नापैकी हे 13वं रत्न, आणि या 13व्या रत्नाने जगामध्ये आपला स्वतःचा नावलौकिक केलेला आहे. असं प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. आणि मित्रांनो, मुलाचे पाय लहानपणीच पाळण्यात दिसत असतात, ही जी म्हण आहे, या म्हणीला अनुसरून रवींद्रनाथ टागोरांची जी भूमिका आहे, रवींद्रनाथ टागोरांमध्ये असलेले जे गुण आहे, हे बालपणापासूनच आपल्या वडिलांना आणि आईला दिसत होते. एक लक्षात ठेवायचं, कधीही एक मानसशास्त्र आहे याचं. आई वडिलांना ते मानसशास्त्र दिसते आपल्या मुलांच्या मध्ये असलेलं, की माझ्या मुलांमध्ये कोणते गुण आहेत, कोणते अवगुण आहेत, कोणत्या विचारसरणीचा आहे, कोणत्या मार्गाने जाऊ इच्छित आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या आई वडिलांना कळत असतात. कारण आई वडील
त्याचं संगोपन करतात. संगोपन करता 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 त्यांच्या डोळ्यांनी या सगळ्या गोष्टी दिसतात आणि म्हणून त्यांना हे वाटत असते की आपला बाळ, आपला मुलगा काय होणार, कसा होणार, त्याची विचारसरणी कोणत्या प्रकारची आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बालपणीच कळतात. तशा रवींद्रनाथाच्या कळलेल्या आहे. मित्रांनो, वयाच्या 8व्या वर्षी काय उमग असते आपल्याला, काय समज असतो आपल्याला, काहीही समज नसते. पण जीवनातील त्यांनी पहिली कविता ही वयाच्या 8व्या वर्षी लिहिली. आपण तर आयुष्य गमावतो. कविता वाचता येतात, कवितेचा अन्वयार्थही कधी कधी लावता येतो आपल्याला, पण कवितेच्या ओळी कागदावर मांडणं हे सोपं नाही मित्र. हे आमच्या अनंतसिंग ठाकूर यांनाच माहीत आहे की त्या ओळी ज्या आहेत त्या कशा येतात, कुणालाही येत नाही. ज्याची प्रतिभा अतिशय संपन्न आहे, ज्याच्या कल्पनेचे तरंग मस्तिष्कामध्ये विविध प्रकारचे तरंग उमटतात, विविध प्रकारचे अनुभव आपल्या डोळ्यांनी ते बघत असतात. अवलोकनाची शक्ती अतिशय विस्तृत प्रमाणात असते आणि एवढे असून सुद्धा ज्यांच्याकडे शब्दाची व्याप्ती असते मित्र हो, शब्दाचं भंडार विपुल प्रमाणात असते, अशीच लोकांची प्रतिभा, अशा लोकांचे शब्द हे कागदावर उमटत असतात आणि कागदावर उमटलेले शब्द हे शब्द चिरंतन, शाश्वत, जोपर्यंत चंद्र, सूर्य, तारांगण, पृथ्वी आहे तोपर्यंत शब्द हे शाश्वत असतात मित्र हो, ते अंतिम असतात. आणि तेच अंतिम शब्द मानवी जीवनाचं अंग असते. लक्षात ठेवा, मानवी जीवनाची एक ती रूपरेषा असते. अशी रूपरेषा रवींद्रनाथ टागोरांना बालपणीच मित्र हो कळलेली आहे. जीवनाचं सत्य आणि ते सत्य कसं आहे हे जर कोणी उलगडून दाखवले असेल मित्र हो, तर रवींद्रनाथ टागोरांनी दाखविलेलं आहे. जास्त रवींद्रनाथ टागोरांच्या चरित्रामध्ये आज जाण्याचा प्रयत्न करणार नाही. काही एक दोन असे त्यांचे नमुने आपल्या समोर सादर करेल. मित्रांनो, पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता, पूर्वी त्याला कलकत्ता म्हणायचे, नावात रूपांतर वेगळं झालेलं आहे, कोलकाता असं म्हणतात. या कोलकाताच्या पश्चिमेला 130 किलोमीटरवर बोलपूर नावाचं गाव, आणि या बोलपूरला रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांनी एका मोठ्या जहागीरदाराकडून तिथे जमीन विकत घेतली. आता जमीन विकत घेण्याचा उद्देश काय? तिथला तो विस्तीर्ण भाग, निर्जन म्हणजे वसाहत नाही त्या ठिकाणी, पहाड त्या ठिकाणी असलेले, अशी एक जागा त्यांनी निवडली आणि तिथे त्यांनी ध्यान धारणेसाठी, मित्र तुम्हाला सांगतो मी की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, कारण वडील हे अध्यात्मवादी होते, अध्यात्माचे पुरस्कर्ते होते. अध्यात्म हे मानवी जीवनाला तारणारं आहे. मनुष्याचा आत्मा, अध्यात्मा जो शब्द निर्माण झालाय, आदी अधिक आत्मा, आधी अधिक आत्मा म्हणजे आधी निर्माण झालेला जो आत्मा, त्याच्यावरून अध्यात्म हा शब्द निर्माण झाला. आत्म्याला कुठेतरी शांतता मिळावी याकरिता
त्या ठिकाणी त्यांनी एका आश्रमाची स्थापना केली, ब्रह्मचर्याश्रमाची स्थापना केली देवेंद्रनाथांनी. आणि काय तर मग त्या ठिकाणी केवळ ध्यानधारणा करायची, सतत ध्यानधारणा करायची. आणि तिथे अनेक लोक यायचे. ध्यानधारणेसाठी हे निर्माण केलेलं त्या ठिकाणचा तो आश्रम होता. आणि त्याच आश्रमामध्ये मित्र कालांतराने एक शांती निकेतन नावाची कुटीर त्या ठिकाणी उभारली. शांती निकेतन, की जिथे असं ठिकाण की मनुष्याला शांतता लाभावी, शांतीचं ठिकाण. एका राष्ट्रसंतांच्या अभंगामध्ये अतिशय राष्ट्रसंतांनी समर्पक असं लिहिलेलं आहे की शांती कुणाला कशी लाभते वाढतसे ज्वाला, शांती कुणाला कशी लाभते वाढतसे ज्वाला, विचारा जाऊनी शहाण्याला. धन्यवाद सूर्यकार सर. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा म्हणजेच आभार प्रदर्शन आमंत्रित करतोय डॉक्टर अमरदीप वाजपेयी सरांना. सूर शब्दांच्या ओठी आले की शब्द सुरांच्या ओठी, कुठून जोडल्या कुणाला न कळल्या अशी या रेशीम गाठी. ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते, नाते तसे आपले जुनेच होते, आगमन झाले या शुभयोगाचे. नाते जुळले निमित्त होते या कार्यक्रमाचे, होते हेच बंध आपल्या रेशमाचे. मी डॉक्टर अमरदीप वाजपेयी आपल्यासमोर आभार प्रदर्शनासाठी उपस्थित झालेलो आहोत. आभार प्रदर्शनासाठी मला आयोजकाने जी मला संधी दिली आहेत त्याबद्दल मी आयोजकाचे आभार व्यक्त करतो, आयोजकाचे धन्यवाद मानतो. आज या कार्यक्रमाला प्राध्यापक PS कानेकर सर, धारणी, मेळघाट, जिल्हा अमरावती यांनी आपल्या वेळात वेळ काढून आपले अमूल्य असे मार्गदर्शन आम्हाला दिले व अमूल्य वेळ दिले, याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधित होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि आपले नातेही घट्ट होते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सुरेश काशीनाथ पेंढारवाड, साहित्यिक तथा संस्थापक अध्यक्ष मराठी भाषा संवर्धन संस्था वनी, यांनी आपला अमूल्य वेळ व अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन आपल्याला केले, याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. आपल्यासारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच आहे. आपले प्रेम, आपुलकी, जिव्हाळा व योग्य मार्गदर्शन असेच राहो हीच सदिच्छा असल्याने आपले आभार मानणे क्रमप्राप्त ठरते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर अनंत सूर्यकार सर, साहित्यिक तथा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आचार्य PhDचे मार्गदर्शक यांनी आमच्या विनंतीला मान देऊन वेळात वेळ काढून अध्यक्षपद स्वीकारले व अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. शेवटी काही बोलावसे वाटते म्हणून पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती एक नव्या ह्याची सुरुवात होते. आणि शेवटी या कार्यक्रमासाठी आमच्या महाविद्यालयातील पूर्ण स्टाफ, टीचिंग स्टाफ आणि नॉन टीचिंग स्टाफ यांनी आम्हाला जी काही मदत केली आहे, हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी ज्यांनी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे आम्हाला जी काही सहकार्य केले आहे, जे काही आम्हाला मदत केली, मी त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ज्यांनी वेळ काढला असे विविध पत्रकार लोक, वार्ताहर लोक, त्यांचेसुद्धा मी इथे आभार व्यक्त करतो. शेवटी 4 ओळी बोलून आपले आभार प्रदर्शनाचा कार्यक्रमाला इथे विराम देतो. शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर अश्रूंची गरज भासलीच नसती. सर्व काही शब्दात सांगता आले असते तर भावनांना किंमत उरलीच नसती.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम संपला आणि कार्यक्रमसुद्धा संपला असे अध्यक्षांच्या वतीने मी इथे जाहीर करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.